श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण आपली काळजी घेणं खूप गरजेचं असतं. कारण उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढते, थकवा येतो, आजारी पडतो आणि कधी कधी डिहायड्रेशन सारख्या समस्या देखील होतात. जास्त करून उन्हाळ्यामध्ये लहान मुलं आणि म्हातारी माणसं यांना खूप त्रास होतो. यावर्षी तर इतका उन्हाळा आहे की असा उन्हाळा कधीच पडलेला नव्हता. त्यामुळे आपण या उन्हाळ्यात आपली काळजी किंवा आपल्या परिवारातील व्यक्तीची काळजी कशी घ्यावी ते आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही काही सोपे नियम पाळले तर तुम्ही पूर्ण उन्हाळा निरोगी आणि फ्रेश राहू शकता. तुमच्या घरातील लहान मुलं आणि म्हातारी माणसं देखील फ्रेश आणि निरोगी राहू शकता. त्यासाठी काही नियम पाळणे खूप गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया उन्हाळ्यात पाळायचे 13 नियम. 1. उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्या. आपल्या घरात जर लहान मुलं किंवा म्हातारी माणसं असतील त्यांना भरपूर पाणी पाजा. आपल्या घरात एक मातीचा माठ भरून ठेवा आणि त्याला एक कपडा गुंडाळून ठेवा. कपड्यावर पाणी टाका जेणेकरून माठातले पाणी थंड राहील. उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पिल्याने शरीर थंड राहते, पण फ्रीजमधलं अति थंड पाणी आवर्जून टाळा. दिवसाला किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणं खूप गरजेचं आहे. 2. तर बघा, आपण उन्हाळ्यामध्ये थंडाव्यासाठी कोल्ड ड्रिंक्स पित असतो, पण हे कोल्ड ड्रिंक्स आपल्या शरीराला घातक ठरू शकतात. त्यामुळे कोल्ड ड्रिंक्स पिणे टाळा. त्याऐवजी लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी, लस्सी प्या. त्यामुळे तुमच्या शरीराला उष्णताही लागणार नाही आणि शरीर खराबही होणार नाही, म्हणजे अपचन होणार नाही. 3. उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी असणाऱ्या फळांचं सेवन करा. उन्हाळ्यामध्ये पिकणाऱ्या फळांचा आहार घ्या, जसे की कलिंगड, खरबूज, आंबा, काकडी. जे फळं शरीर थंड ठेवतात असे फळं सेवन करा. उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त आंबट फळांचे सेवन करा, याने ऊन कमी लागते. 4. तर आता बघा, प्रत्येकजण काही ना काही कारणास्तव घराच्या बाहेर जात असतो. कोणी नोकरी करतो, कोणी व्यवसाय करतो किंवा आजारपण असेल, सुख दुःख असेल, लग्न असेल, कोणतीही गोष्ट असेल, यासाठी आपल्याला उन्हाळ्यात बाहेर जावं लागतं. त्यामुळे बाहेर पडताना सनस्क्रीन वापरा, यामुळे त्वचा सुरक्षित राहते. किंवा चेहऱ्याला पांढरा कलरचा स्कार्फ बांधा, डोक्यात टोपी घाला. 5. उन्हाळ्यामध्ये सर्वांनी हलके आणि सैल कपडे वापरणे अति आवश्यक आहे. कारण फिट कपडे घातल्याने शरीराला जास्त घाम येतो. त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतोवर पांढऱ्या रंगाचे किंवा सैल कपडे वापरावे. कॉटनचे कपडे उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम असतात. 6. बाहेर जाताना शक्यतो डोकं झाकून बाहेर पडा. डोक्यामध्ये टोपी किंवा रुमाल वापरा. स्त्रियांनी स्कार्फ बांधा किंवा बाहेर निघताना छत्री वापरावी. डोळ्यांसाठी गॉगल वापरावा. 7. दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाणं टाळावं. शक्य झाल्यास सर्वांनी दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाणं टाळावं. कारण या वेळेत सूर्य डोक्यावर असतो. सूर्याची किरणे डायरेक्ट सरळ पृथ्वीवर येत असतात. या वेळेत खूप तापमान असते, त्यामुळे या वेळेत बाहेर पडणं टाळावं. आणि जर काही कारणास्तव बाहेर जावे लागले तर आपली काळजी घ्यावी. पाण्याची बाटली सोबत ठेवावी. 8. आता जेवणाच्या बाबतीत काही नियम पाळायचे म्हटले तर उन्हाळ्यामध्ये हलका आणि साधा आहार घ्यावा. त्यामध्ये तळलेले पदार्थ आणि मसालेदार पदार्थ टाळावेत. काळा मसाला किंवा तिखट पदार्थ खाऊ नये. बाहेरचे अन्न देखील उन्हाळ्यामध्ये खाऊ नये. असे केल्यास पोटाची समस्या होऊ शकते. 9. शक्य झाल्यास दिवसातून 1 ते 2 वेळा थंड पाण्याने आंघोळ करा. यामुळे शरीर थंड राहतं. उष्णतेमुळे दम लागतो, त्यामुळे थंड पाण्याने आंघोळ केल्यास शरीराला फ्रेश जाणवते. 10. योगासन आणि प्राणायाम करा. यामुळे मन आणि शरीर दोन्ही शांत राहतात, मनाला प्रसन्न वाटते. 11. उन्हाळ्यात मीठ आणि साखर योग्य प्रमाणात खावे. शक्य झाल्यास पाण्यामध्ये मीठ साखर मिसळून प्यावे. याने शरीराला ग्लुकोज मिळते. 12. उन्हाळ्यात 8 तास पुरेशी झोप घ्यावी. याने शरीराला विश्रांती मिळते. 14. उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त काकडी आणि दही आहारात समाविष्ट करावी. यापासून शरीर थंड राहते. शक्य झाल्यास ताक, दही यापासून बनलेले पदार्थ खावेत. शेवटचं आणि अति महत्त्वाचं म्हणजे शरीरात चक्कर, उलटी किंवा कमजोरी वाटली तर दुर्लक्ष करू नये. त्वरित डॉक्टरांकडे जावे. आज वास्तविकमध्ये सर्व भाजीपाला आणि फळे हायब्रिड झालेली आहेत. त्यामुळे शरीराला जास्त हायड्रेशन, न्यूट्रिशन आणि प्रोटीन मिळत नाही. त्यामुळे आपण आपली काळजी घ्यावी. जर असे काही जाणवले तर जास्त दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरांकडे जाणे उचित ठरेल. तर बघा मित्रांनो, हे छोटे छोटे नियम उन्हाळ्यामध्ये तुमचं आरोग्य सुरक्षित ठेवू शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला जर महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक करा.